एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामचे सगळे लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स मी याआधी चॅनलवरती अपलोड केले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या मुलांसाठीचे अतिशय इम्पॉर्टंट आणि युजफुल असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेचच खाली पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे मी जसजसे नवीन व्हिडिओज टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या चॅनलवरती 8th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डपर्यंतच्या इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या सगळ्या स्टुडंटसाठीचे अतिशय युजफुल आणि इम्पॉर्टंट असे व्हिडिओज आहेत. या चॅनलवर तुम्हाला ड्रॉइंग रिझल्टेड ड्रॉइंगचे सगळे अपडेट्स देखील पाहायला मिळणार आहेत. आपण या व्हिडिओमध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा अतिशय महत्त्वाचा म्हणजेच इम्पॉर्टंट सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. हा पेपर जरी मी तुम्हाला प्रॅक्टिस पेपर म्हणून दाखवला असला तरी देखील तुम्ही तो पेपरला जाताना करून जायचा आहे, कारण तो इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इंटरमिजिएट एक्झाम देत आहात. इंटरमिजिएट एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला जी काही ग्रेड मिळणार आहे त्या ग्रेडला तुम्हाला बोर्ड एक्झामला तुमचे किती मार्क्स एक्स्ट्रा वाढणार आहेत, किती एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत याची देखील अतिशय डिटेल आणि महत्त्वाची व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केली आहे. त्यामुळे ती देखील नक्की पहा, म्हणजे कोणत्या ग्रेडला तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत ते नक्की कळणार आहे. त्यानंतर तुम्हाला ते मार्क दिले जातात की नाहीत हे देखील तुम्हाला समजेल. ते मार्क तुम्हाला कसे दिले जातात ही माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आता आपण पेपर पाहूया. तुम्हाला पेपर देताना इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमधून दिला जातो. हिंदी मीडियम आणि उर्दू मीडियमच्या मुलांना देखील त्यांच्या लँग्वेजमधून पेपर दिला जातो. त्यामुळे ज्या स्टुडंटला ज्या भाषेतून तो रीड करता येणार आहे त्या भाषेत त्यांनी तो रीड करून तो पेपर सोडवायचा आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काही ना काहीतरी व्हिडिओमधून फायदाच होणार आहे. आणि अशाच प्रकारच्या सगळ्या व्हिडिओज देखील मी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, ज्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स, भरपूर ड्रॉइंग्स तुम्हाला दाखवल्या आहेत. त्याचप्रमाणे मेमरी ड्रॉइंगसाठी खास अशा इझी माणसाच्या आकृती कशा काढाव्यात याचे देखील व्हिडिओज मी अपलोड केले आहेत. त्यामुळे ते देखील नक्की पहा. अतिशय सोप्या पद्धतीने माणसाच्या फिगर, ह्युमन फिगर्स कशा काढायच्या, वेगवेगळ्या पद्धतींनी हालचाली, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तुम्हाला जी ॲन्सर शीट आहे किंवा ड्रॉइंग पेपर आहे, ड्रॉइंग कागद आहे, तो तुमच्या एक्झामच्या सेंटरवरतीच त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळणार आहे. एक्झामला जाताना हॉल तिकीट, तुमचं स्कूल आय कार्ड, तुमचं ड्रॉइंगचं मटेरियल हे सगळं तुम्ही घेऊन जायचं आहे. पॅडची साईज तुम्ही मोठी घेऊन जायची आहे, कारण तुम्ही जर रेग्युलर पॅड घेऊन गेला तर तुम्हाला अडचण होऊ शकते. कारण ड्रॉइंगचा पेपरची साईज जी असते ती मोठी असते आणि ड्रॉइंग काढताना हाताखाली व्यवस्थित ड्रॉइंगचं पॅड जे ड्रॉइंग मटेरियलच्या दुकानात मिळतं ते तुम्ही घेऊन या आणि ते तुम्ही घेऊन जा. हॉल तिकीट जर तुम्ही घेऊन गेला नाही तर तुम्हाला तिथे एक्झामला बसू दिलं जात नाही. आणि अशाच, आता मी या व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ लांब होईल म्हणून मी सांगत नाही, पण अशा भरपूर महत्त्वाच्या माहिती माझ्या चॅनलवरती मी टाकल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता, तुम्हाला वेळ नसेल तर फास्ट स्पीडने पण व्हिडिओ शेवटपर्यंत माझ्या सगळ्या बघून घ्या. तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. इंटरमिजिएटला जर A ग्रेड मिळाली तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बोर्ड एक्झामला किती मार्क वाढतात, कसे पर्सेंटेज वाढतात हे देखील मी अपलोड केलेले आहे, ते देखील पहा. आणि त्यामुळेच महत्त्वाचं म्हणून स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे भरपूर एक्झाम्पल्स माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासारख्या स्टुडंट्सला, मी इंटरमिजिएटच्या स्टुडंट्सला, एलिमेंटरीच्या स्टुडंट्सला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवले आहेत. त्यामुळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच पाहायला मिळणार आहेत. आता आपण पेपरला सुरुवात करूया. पहा, अशा प्रकारे सुरुवातीला इंग्लिशमधून पेपर दाखवलेला असतो. इंटरमिजिएटचा सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र हा आपण यामध्ये पाहत आहोत. आम्ही याआधी ही प्रश्नपत्रिका पाहिली आहे वगैरे असं याच्यापेक्षा तुम्ही ही इम्पॉर्टंट आहे म्हणून पाहून जा, मी सांगते म्हणून पाहून जा. कारण तुम्हाला असं वाटत असेल की एकदा येऊन गेलेले प्रश्न रिपीट होत नाहीत, तर तसं नसतं. रिपीट देखील होतात, रिपीट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हा पेपर शेवटपर्यंत पाहून जा. आता पहा, सुरुवातीला त्यांनी इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी पेपर दिला आहे. वरती दिला आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स, डू नॉट यूज एनी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स फॉर ड्रॉइंग. तुम्हाला अगदी स्केलसुद्धा वापरू दिली जात नाही बऱ्याच वेळा. म्हणजे ड्रॉइंग पेपरला ड्रॉइंग पेपर हातात मिळाल्यानंतर तुमचा ॲन्सर शीट हातात मिळाल्यानंतर साईडला जे 2 सेंटीमीटर जे
रेषा मारायच्या असतात, लाईन मारायच्या असतात, त्यासाठी सुद्धा तुम्हाला हाताने त्या रेषा मारायला सांगितलं जातं. त्यानंतर तुम्हाला स्पष्ट इथं दिलं आहे, ड्रॉइंग इन स्मॉल साईज विल नॉट बी कन्सिडरेड. छोट्या साईजचं जे ड्रॉइंग आहे ते तुमचं ग्राह्य धरलं जात नाही. पहा, तुम्ही जर कागदाला न शोभणारं छोटंसं ड्रॉइंग काढलं तर तुम्हाला फेल केलं जातं. त्यामुळे इंटरमिजिएट एक्झाममध्ये ए ग्रेड मिळवायची असेल तर काय नेमकं केलं पाहिजे हे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन माझ्या व्हिडिओजमध्ये जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्या तर तुमच्या सगळ्या ज्या शंका आहेत, सगळ्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहे आणि तुम्हाला ए ग्रेड मिळायला मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पहा. 3rd नंबरला, कंपोजिशन ऑफ ड्रॉइंग शुड बी क्रिएटेड बाय यू. इट शुड नॉट बी कॉपी ऑफ एनी अदर ड्रॉइंग. तुम्ही कोणाचीच कॉपी करायची नाही, स्वतःच्या आयडियाप्रमाणे तुम्ही ते ड्रॉइंग काढायचं आहे. 4th नंबरला दिला आहे, यूज ऑफ अदर सजेस्टिव्ह एलिमेंट अँड सुटेबल बॅकग्राऊंड शुड बी इन्क्लुडेड टू सूट द गिवन सब्जेक्ट. तुम्ही सुटेबल असं त्या विषयाला अनुसरून सुटेबल असं बॅकग्राऊंड तुम्ही काढायचं आहे असं दिलं आहे. 5th नंबरला, पे अटेन्शन टू द फॅक्टर्स रिक्वायर्ड फॉर ड्रॉइंग, मुवमेंट्स इन अकॉर्डन्स विथ द सिच्युएशन अँड सुटेबल कलरिंग. तुम्ही व्यवस्थित ड्रॉइंग काढताना काटेकोरपणाने व्यवस्थित काढायचं आहे, नीटनेटकेपणाने काढायचं आहे आणि तुम्हाला योग्य रंगात त्यांनी रंगवायला सांगितलं आहे. आता खाली बघितल्यानंतर, बेस ऑन द इव्हेंट्स गिवन बिलो डू रॅपिड ड्रॉइंग युजिंग अ पेन्सिल ऑन एनी अँड अदर कलर इट विथ सुटेबल कलर्स. आता तुम्हाला काही सब्जेक्ट त्यांनी दिले आहेत बघा. फर्स्ट, स्टुडंट अँड अदर पीपल पार्टिसिपेटिंग इन क्लीन व्हिलेज कॅम्पेन. सेकंड, एनी वन इंडियन फेस्टिवल. थर्ड, स्कूल बॉईज अँड गर्ल्स हॅव्हिंग देअर लंच इन द रेसेस. त्यानंतर कलर कोणते वापरायचे ते देखील दिले आहेत. पोस्टर कलर, वॉटर कलर, पेन्सिल कलर्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, कलर इंक्स. कलर अवेलेबल इन द एन्व्हायरमेंट कॅन बी यूज इंडिपेंडेंटली ऑर कंबायनिंग टुगेदर अकॉर्डिंग टू युअर लाइकिंग. मी मराठीतून तुम्हाला सगळा व्यवस्थित समजावून सांगते. स्किप व्हिडिओ करू नका, शेवटपर्यंत पहा. तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. बोलता बोलता बऱ्याचशा माहित्या दिल्या जातात, त्यामुळे हे शेवटपर्यंत फास्ट स्पीड करून ऐका. पहा, स्मरणचित्रचा हा पेपर आहे. तुम्हाला सांगितलं आहे यांत्रिक साधने वापरायची नाहीत, लहान आकारात चित्र काढायचं नाही, चित्राची कोणाचीही कॉपी करायची नाही, ते त्यांच्या लक्षात येतं. तुमच्या विषयाला अनुसरून पार्श्वभूमीचा समावेश करायचा. पार्श्वभूमी खूप मोठी काढायची नाही. म्हणजे जी काही विषय दिलेला आहे, समजा झाडाखाली डबा खाणारी मुलं असा जर विषय दिला तर मुलांना फोकस करायचं, मुलं हायलाईट होतील. मुलांच्या आकृत्या मोठ्या काढायच्या, बसलेले मुलं मुली जे आहेत ते डबा खाताना दाखवायचे आणि पाठीमागे झाड आहे, पार दाखवलेला आहे, शाळा दाखवलेली आहे, असं जर दाखवलं असेल तर ते छोट्या आकारात दाखवायचं. हायलाईट कशाला करायचं तर डबा खाणारी मुले असा जर विषय आला तर डबा खाणाऱ्या मुलांना मोठ्या आकारात दाखवायचं आहे, तर तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. नाहीतर मग तुम्हाला तुमची ग्रेड खाली जाते. त्याच्यामुळे तुम्ही चित्र व्यवस्थित मोठं काढायचं आहे. त्यानंतर सगळ्या हालचाली ज्या असतात मुलांच्या ना, ते एकसारख्या दाखवायच्या नाहीत कधीच. तुम्हाला ए ग्रेड हवी आहे ना, तर मग तुम्ही ह्या मुलं जी आहेत प्रत्येक मुलांच्या हालचालीमध्ये बदल दाखवायचा. सगळ्यांचे हात पाय एकसारखे एकाच हालचालीमध्ये आहेत असं दाखवायचं नाही. प्रत्येकाच्या हालचाली वेगळ्या वेगळ्या दाखवायच्या आणि कलरिंग फ्रेश दाखवायचं आहे. वॉश मागचा व्यवस्थित घेऊन कलरिंग करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अगदी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने ड्रॉइंग काढलं, कोणाचंही न पाहता ड्रॉइंग काढायचं आहे, स्वतःच्या कल्पना त्याच्यात वापरायच्या, ए ग्रेड तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यानंतर बघा, खाली तुम्हाला विषय दिलेले आहे त्यांनी की तुम्ही काय करायचे, पेन्सिलने ड्रॉइंग काढायचे. ग्रामस्वच्छता अभियानात सफाई करणारे विद्यार्थी आणि इतर लोक. ग्राम म्हणजे काय तर गावाकडे, ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आउटसाईडला ग्रामीण भागामध्ये स्वच्छता अभियानामध्ये सफाई करणारे विद्यार्थी, साफसफाई करतायत विद्यार्थी, कागद कचरा गोळा करतायत आणि इतर लोकसुद्धा करतायत. म्हणजे विद्यार्थी स्टुडंट्स दाखवायचे. तुम्ही घरीच प्रॅक्टिस करायची. मुलं कसे काढायचे, मुलांच्या आकृत्या काढायच्या, मुलींच्या आकृत्या काढायच्या, माणसं काढायची, महिला म्हणजे स्त्रिया काढायच्या. हे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कसं काढायचं फार इझी पद्धतीने सांगितलं आहे. त्यामुळे त्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, ते तुम्हाला व्यवस्थित काढता येईल. आता 2nd नंबरला आहे कोणताही भारतीय सण. तुम्हाला जो कोणता सण आवडत असेल, दिवाळी आवडू, होळी आवडू किंवा कोणत्याही प्रकारचा सण तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही तिथे काढायचा आहे. आणि 3rd नंबरला आहे शाळेच्या मधल्या सुट्टीत डबा खाणारे मुले आणि मुली. तुम्हाला जेवढ्या कल्पना वापरता येतील तेवढ्या कल्पना वापरायच्या, सगळं व्यवस्थित चित्र काढायचं. पण अगदी जागा आहे म्हणून प्रत्येक जागा ती भरवायची आहे, तिथे ड्रॉइंग काढायचंच आहे तर असं करायचं नाही. सुटसुटीत ड्रॉइंग, मुख्य विषय जो आहे त्याला फोकस करून
असं जर तुम्ही काढलं, इंटरमिजिएट म्हणजे एलिमेंटरीच्या वरची परीक्षा आहे, त्यामुळे तुम्ही काढतानासुद्धा तुमच्या आयडियाज खूप छान पद्धतीने वापरा. ड्रॉइंग आकर्षक रंगात रंगवा. कलरिंगला महत्त्व आहे, शेडिंगला खूपच महत्त्व आहे. एखादी शॅडो जर दाखवली तुम्ही कुठे, तर तीसुद्धा त्यांच्या लक्षात येते. म्हणजे तुम्ही किती विचार करून ते ड्रॉइंग काढलेलं आहे हे परीक्षकांच्या नेहमी लक्षात येत असतं. आणि त्यांना प्रेझेंट तुम्ही करून दाखवायचं आहे की आम्हाला खूप छान पद्धतीने काढता येतं, कलरिंग करता येतं, आम्हाला कशा आयडिया मांडता येतात. हे जर तुम्ही त्यांना दाखवलं तर 100% तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सोडवायचे आहेत. चॅनलवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्सच्या व्हिडिओ मी नुकत्याच अपलोड करून ठेवल्या आहेत, त्या तुम्ही नक्की पहा. आणि अशाच प्रकारचे प्रॅक्टिस पेपर देखील तुम्ही जाता जाता पाहून जा, ते देखील इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. मला जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि हाईप करा. धन्यवाद.